तुला वाटत होतं ना कोणीच सोडवू शकणार नाही माझ्या दिशाला? मी सोडवलंय. त्यामुळे आता भालेकरांचे सगळे हक्क मी तिला मिळवून देईन. मला तर वाटतं ह्या पोत्यानी ना तुम्हाला हर्षचा मर्डर करताना नक्की बघितलंच आहे. त्यात तुम्ही त्याला शक्ती मॅडमचा बॉडीगार्ड म्हणून ठेवलाय. जे जीवाला धोका संभवू शकतो. नाही बोलके, मी शक्तीला काही होऊ देणार नाही. ठरल्याप्रमाणे मध्यरात्री तिच्यावर हल्ला होणार. मग तो अविनाश भार्गव तिचा बॉडीगार्ड म्हणून तिच्या सिक्युरिटीला असणार. मग साहेब त्या पोत्याचं काय करायचं साहेब? त्याला आपल्याला आवरायला लागेल. पोत्या पोत्या शांत, स्थिर, शांत. पोत्याला आवरायचे नाही, संपवायची वेळ आली आता. ओके, त्या सकाळी सकाळी सगळ्यात पहिल्यांदा पोत्याचा तो व्हिडिओ भार्गवकडे पोचला पाहिजे. समजलं? ठीक आहे साहेब. गुड. माने माने. तुम्ही इथे? तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय मी. ये ग. कोर्टाने तर बेल रिजेक्ट केली होती ना, मग ही ते बाहेर आलीच कशी? शक्ती, मी तुला सांगितलं होतं ना, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत दिशाला काही होऊ देणार नाही. आणि तू का तुला काहीच माहित नाही असं बिहेव करतेस? एक वकील हाताशी धरून बेल मिळवण्यासाठी जे काही नाटक दाखवलं तुम्ही, ते मला कळणार नाही असं वाटलं होतं का ग? तू आणि सत्यजित किती खालच्या पातळीला जाऊ शकता ना, मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुला लास्ट वॉर्निंग देते मी. पुन्हा असं सगळं खोटं काहीतरी क्रिएट करून माझ्या दिशाला अडकवण्याचा प्रयत्न केलास ना, तर याद राख, सगळ्यांना माफ करत फिरणारी ममता संपली. आता फक्त जशास तसं. त्यामुळे जे काही करशील ना, ते खूप विचार करून कर. तुम्हाला खरंच असं वाटतं की तुम्ही जिंकू शकाल अगेन्स्ट भालेकर्स? ओ भालेकर्स. then I must tell you that I am also Bhalekar, and don't forget that. इतके दिवस खूप सहन केलं, तुमचं सगळं ऐकलं, पण आता नाही. आता मी देखील बघते ही चाळ तू कशी डेव्हलप करतेस. कारण ही चाळ डेव्हलप करण्याचं स्वप्न ना माझ्या दिशाचं होतं, आणि मी तिलाच सपोर्ट करणार. ही चाळ ती डेव्हलप करणार, तू नाही. आणि मार्क माय वर्ड्स, भालेकर इंडस्ट्रीची पुढची एमडी माझी मुलगी दिशाच असेल. साम दाम दंड भेद जे करायला लागेल ते मी करीन, पण ही चाळ आणि भालेकर इंडस्ट्री तुझ्या किंवा सत्यजितच्या घशात नाही जाऊ देणार. आणि हो, मी ना तुमच्यासारखं प्लॅनिंग करून असा भ्याडपणे मागून हल्ला नाही करत. जे काय असतं ते रोखोक समोरून. माझी लढाई समोरून असते. त्यामुळे पहिला नंबर तुझ्या त्या ऍडव्होकेट केशवचा. यापुढे त्याला एकही केस मिळणार नाही याची खबरदारी मी स्वतः घेईन. आणि त्या बिचाऱ्या हर्षचा खून ज्याने कोणी केलाय ना,
त्यालाही मी सोडणार नाही. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला भोगावीच लागेल. त्यामुळे वेळीच सावध हो. त्यात तुझं भलं आहे. वेळ आहे. जा, प्रतीक्षाकडे परत जा. तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या आईबद्दल? अगं मगाशी माझ्याबद्दल मी मोठ्याने बोलले की मी भालेकर आहे म्हणून. मग तुला कळलं नाहीये का ऐकू नाही आलं? भालेकरांचा सगळा भूतकाळ मलाही माहिती आहे. म्हणजे माझ्या आईला, माझ्या खऱ्या आईला मानसी सरनाईकला तुम्ही मारलात. बस! माझ्या आईला जर काही बोललीस ना तर मी दिशा जीव घेईन तुझा. दिशा शांत हो बाळा, शांत हो. हे बघ, हिला बोलून काही उपयोग नाही बाळा. ही कठपुतली आहे नुसती. खरा सूत्रधार कोण आहे माहितीये ना? सत्यजित, जो की माझा भाऊ असूनही असा वागतोय. आपली लढाई त्याच्याशी आहे, त्याला हरवायचंय. हिच्याशी कशाला बोलत बसतीयस? चल ये ये बघ. तू ठीक आहे? तू ठीक आहेस ना? Dare she? How dare she talk to me like this? सोड ना. तू मला एक सांग, त्या दोघींना आता घरातनं बाहेर काढू का मी? मी काढू शकतो शक्ती. तू फक्त हो बोल. घरातनं नाही, गल्लीतनं बाहेर काढीन या. माझं डोकं फिरलंय आता. रंगा बाहेर जा. मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. बाहेर जा. ठीक आहे ना, मी थांबतो इथं. एवढं काय? रंगा प्लीज बाहेरच जा. ठीक आहे ना, एवढे चिडते का माझ्यावर लगेच? काय माने, तृतीयपंथी व्यक्ती तुमची ठासून गेला. काय लायकी आहे का तुमची? कसलीच काय इज्जत नाही. हा साहेब बोला. उद्या भार्गवच्या फोनवर एक व्हिडिओ येणार आहे सकाळी सकाळी. पोत्याचा व्हिडिओ? हा, पोत्याचा व्हिडिओ. हर्षचा खून झाला तेव्हा पोत्या तिथे होता, त्याचा पुरावा असेल तो व्हिडिओ. व्हिडिओ आला की पोत्याला उचलायचा आणि डायरेक्ट एन्काउंटर करून टाकायचा. अहो साहेब, काय मनाला येईल ते बोलताय? शक्य आहे का? हे काय जंगल राज आहे का की मनाला आल्याने केला एन्काउंटर? महाराष्ट्र आहे हा, इथे प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो. अरे खड्ड्यात गेला तो प्रोटोकॉल. आणि बाकीच्या फालतू गोष्टी सांगतोय तेवढं करा माने, सांगतोय तेवढं करा. शांत सत्यजित, शांत. माने साहेब, असं कसं काय म्हणताय तुम्ही? फेमस व्हा, फेमस एन्काउंटर स्पेशलिस्ट व्हाल तुम्ही. विचार करा. ते झालंच, पण कसं आहे म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की पोत्याचा व्हिडिओ आला ना, मग ठरवू ना काय करायचं ते. मग कसं आहे. हॅलो साहेब, दुसरा कॉल येतोय, शक्ती मॅडमचा कॉल येतो. हो का? तिला पण घ्या कॉन्फरन्सवर. एक मिनिट. हा मॅडम बोला. नाही तो पहिला ऐका. तुम्ही काय बोलला काय का? दुसऱ्या कॉलवर ना हे आपले सत्यजित भालेकर साहेब आहेत, त्यांना मर्ज करून घेतो. हो हा बोला आता. हा शक्ती बेटा बोल. माने, मला आत्ताच्या आत्ता भार्गवची सिक्युरिटी हवी आहे. आता? हो, कारण की आता ममता मानव मला जस्ट धमकावून गेलीये. मला म्हणाली की चाळ रिडेव्हलपच होऊ देणार नाही. आणि तिला तिच्या त्या मुलीला भालेकर इंडस्ट्रीजची MD बनवायची खूप हौस आहे.
शक्ती, ऐक माझा. मराठीमध्ये एक म्हण आहे, कावळ्याच्या शापानं कधी गाय मरत नाही. तर तिचं बोलणं कुठे मनावर घेतेस तू? I simply don't care. I just don't care. It's high time now and it's time for revenge. मला आत्ताच्या आत्ता माने माझ्यावर अटॅक झालेला हवाय आणि इमिजिएटली आफ्टर दॅट माझ्या सिक्युरिटीला तो भार्गव असायला हवा. शक्ती शक्ती, ऐक माझं, जरा शांत डोक्याने विचार कर. घाईघाईत घेतलेले निर्णय चुकू शकतात. I just don't care. त्या ममता मानवची एवढी हिम्मत की ती माझा इन्सल्ट करून गेली आणि तिच्या सोबत तिची स्टुपिड दिशा. मी सोडणार नाहीये दोघींना. माने, आत्ताच्या आत्ता माणसं पाठवा. शक्ती, आता माझं पण ऐकणार नाही आहेस का तू? साहेब साहेब जरा 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 शांत व्हा ना, शांत व्हा. आणि मी काय म्हणतो ते ऐका. म्हणजे या ज्या मॅडम बोलतात ना ते बरोबर आहे. काय आहे, पोत्याचा व्हिडिओ आला ना की मग ठरवू काय करायचंय ते. आता भार्गवने ऍक्शन घेतलं तर ठीक आहे, नाहीच घेतली पाठवून देऊ सिक्युरिटीला, मग ऍक्शन मी घेईन, आहे की नाही? तेवढा वेळ तरी आपल्याकडे आहे ना, त्याचा आपण उपयोग करूया चांगला. म्हणजे मॅडम जसं बोलतात ना तसं एक काम काहीतरी उरकून टाकू ना आपण. ठीक आहे माने, मग बघा तुम्ही काय करायचं ते. शक्ती मॅडम, नका टेन्शन घेऊ, काही काळजी करू नका, मी आहे ना. आणि साहेब एक सजेशन होतं. काय होतंय, तुमचं ना मेन मुद्द्यावरून लक्ष विचलित होतंय. कुठला मुद्दा माने? हर्ष मर्डर केस. यशवंत भालेकर आरोपी आहेत ना त्याच्यात, सापडलेत कुठे? ये बाळा. शन्नो, शन्नो. हाय, बघ माझ्यासोबत कोण आलंय. दिशा. अरे तू अंदर मत आना, वही रुकना, मैं नजर उतारती हूँ. हाँ, वही रुकना. सुवर्णा, बाळा बघ कोण आलंय. ये लवकर. मम्मा. बस अब किसी की नजर न लगे तुझे. ये बाळा, ये. मम्मा आज नको ना तेल, खूप चपटी होतात ग केस. मम्मा स्कूलला लेट होते. मम्मा माझे बुक्स कुठे आहेत? मम्मा काय ग, टिफिन मध्ये रोज तेच तेच कशाला? मम्मा असं नको ना वागूस. श्रीमंत मी एकटीच आहे, त्याचा तुझा आणि तुझ्या आत्याशी काही संबंध नाही, कळलं? आणि तुला शेवटचं सांगते, मला मम्मा म्हणायचं नाही. तुझ्या या मम्माला माफ करशील? मम्मा मी तुला खूप मिस केलं. मी पण. प्लीज मला माफ कर.
सुवर्णा सुवर्णा बाळा भूक लागली असेल ना, मम्माला सुद्धा भूक लागली असेल. चला या उठ बाळा. शनो जेवणाची तयारी करतेस? सुन, सीसीटीवीच्या रेंज मध्ये आल्यावरच फायर करायचं और हाँ, गोली सामने वाली पार्टी को लगनी नहीं चाहिए, समझा? हाँ. गंदे जाशील ना एकटी घरी? हो जाईन ना. हा तर चालेल. गुड नाईट. काय कर काय आलं? ते मला स्वप्न. तू तू बस खाली. हे घे पाणी घे पाणी घे पाणी घे. नाही नको रंगा, मला असं वाटलं की कोणीतरी मला शूट केलं. माझ्या जीवाला धोका आहे रंगा. माय लाईफ इज इन डेंजर रंगा. सॉरी शूट केलं? अगं असं कसं कोणी शूट करेल? मी आहे ना इथे. हा बघ, मी इथं असेपर्यंत ना तुझ्या आसपास भटकू देणार नाही धोक्याच्या त्या धल आपण. कळतंय का तुला? चिल राहा तू, टेन्शन घेऊ नको. सिरियसली रंगा, तू प्रोटेक्ट करणारस मला? हो. यू आर सच अ स्वीट हार्ट. काय आता तू आहेस ना, मग मला घाबरायचं काहीच कारण नाही. नको घाबरू ग शक्ती. कशाला घाबरतीयस? मी आहे ना इथे. नको घाबरू. हा शक्ती, तू किती पण नाटकं कर, हा रंगा तुझ्या हाताला कधीच लागायचा. एकदा का तू माझ्या ट्रॅप मध्ये आलास ना, की मला जे जे हवं हे सगळं मी तुझ्याकडून करून घेणार. नको घाबरू. नको घाबरू. सॉरी, मला कळलंच नाही मी तुला कधी हक केलं. ते थोडं मला जरा लोनली वाटत होतं ना, म्हणून मी. तुला पण आपण तुझ्यासाठी करतोय असं झालं, पण काहीही झालं तरी रंगा मावशीची साथ कधीच सोडणार नाही. तू मावशी बरोबर नेमकं काय शाळा करतेस ना ते आपल्याला आधीच कळेल, म्हणून तुझी सगळी नाटकं खपवून घेतो. लोनली वगैरे काय फील करून घ्यायचं नाही. आपण आहे ना, रंगा है तो सब चंगा है, हे लक्षात ठेव. काय चला, लय उशीर झालाय, घरी सोडतो तुला. सिरियसली? हो. तू मला घरी सोडणार आहेस? चालेल ना तुला? आवडेल मला. बरं ऐक ना, मला ना अजून एक अर्जंट कॉल करायचा आहे. प्लीज 5 मिनिटं बाहेर थांबशील? हो थांबतो. पाणी पिऊन घे. काय चाललंय या पोरीचं कळणं. दुसऱ्यांदा बाहेर पाठवलं आपल्याला. फोन येणार आहे. कुणाचा फोन येणार आहे असा? रंगा शोधून काढा. सुवर्ण, दिशा, ममता, खाना लगा दिया, आ जाओ.
बस. बस बघ सगळं तुझ्या आवडीचं आहे. मला भरवशील?